2-3 किलोचा असेल. घे बाहेर वड आज शाबाश. दोन्ही बाजूने फिशिंग कॅच करायचं चालू आहे. तर हा मोठाच्या मोठा खडस मासा चला फिश पकडताना पावसाने पण हजेरी लावलेली आहे. काहीतरी बबलूने काढला ते महत्वाचं आहे. चला आता फिशिंग करत करत वर जाऊ. 2 कॅच झाले तर तिसरा पण आहे एक. Welcome to Kokenkar Avinash YouTube channel. नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे साधारण 3 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि गावाकडे आहे ना पावसाने धुमाकूळ माजवला आहे. म्हणजे एक 15-15 मिनिटांनी सरीवरचा पाऊस आहे, जोरात येते. सर एखाद्या वेळेस आली ना की मग ती जोरदार येते एकदम. तर आज जरा घराकडेच होतो, ऑफिसची कामं वगैरे आवरलेत आणि आता जेवण वगैरे बसलो होतो. तर जरा आता प्लॅन झाला आहे आपल्याकडे जायचं आहे धरणावर. आज जरा आपल्याला फिशिंग रॉडने मासे पकडायचे आहेत. गेल्या टायमाला आपण गेलेलो, 1-2 व्हिडिओ तुम्ही बघितले असतील. फिशिंग रॉडचा प्रॉब्लेम असा आहे की ऊन वगैरे आलं की मासे जास्त लागत नाही किंवा मग थोडा नशिबाचा भाग असतो. तर कधी मासे कॅच होतात, कधी होत नाहीत. पण बघूया आज काय नशीब लागतं आहे ते. कारण बऱ्याच वेळा काय होतं की एवढ्या लांब जायचं आणि फिशिंग रॉडने मासे कॅच होत नाहीत तेव्हा वाईट वाटतं. पण आज बघूया, आज पॉझिटिव्ह एनर्जीने नेहमी जातो आपण. कारण शेवटी मासे पकडताना जाताना नेहमीच पॉझिटिव्ह राहायचं. जे काय हाती लागेल ते आपलं. तर चला पटापट जाऊया वरती, रस्त्यावरती सर्व पोरं वगैरे भेटतील, मग जाऊया धरणावर. आज बघूया किती फिश कॅच होत आहेत. 4-5 जणं असो आपण. म्हणजे मला वाटतं सोनू आहे, सुयश असेल, बबलू असेल आणि बघूया कोण आहे अजून, दादूच असेल बहुतेक. तर बाकी राज गेला आहे पुण्याला तर तो नसणार. म्हणजे बाकीचे कोण असतील तर असतील. सर्वजण निघूया. पाऊस काय येतोय जातोय. त्या पावसाच्या वातावरणामध्ये आज जरा फिश कॅचिंग करूया. आता तरी पाऊस एकदम रिमझिम आहे, थांबला आहे. हा बघा इकडे वरून पाणी पडतं टेरेसवरचं. इथे बादली ठेवलेली असते नेहमी, म्हणजे बाहेरून आलं की पायावर पाणी ओतलं की आपल्या घरी गेला. बबलू अजून आला नाही, सोनू गेला आहे खाली बबलूकडे. ही आपली सहान, म्हणजे गावाचं एक ठिकाण असतं तर आपला मधला भाग. इकडे सहान आहे, इकडे होळी लागते, इकडे पालखी नाचवली जाते. मध्यवर्ती ठिकाण गावामधलं. इकडे बौद्धवाडी, ही मधलीवाडी, सानेच्या खालची सानेखालची वाडी, पलीकडे देऊलवाडी आणि या बाजूला इकडे आलो तिकडून वनगेवाडी, आपली पलीकडची वाडी आणि पलीकडं आसटवाडी. अशा 7 वाड्या आहेत आपल्या. आणि 8वी धनगरवाडी थोडी लांब आहे. पाऊस आहे ना जोरात आला आहे. असं वाटतं तिकडेच पाऊस पडतोय. हां इकडे पाऊसच नाही. आला किती वेळ त्याच्या पलीकडे पाऊस पडत होता. ही पायर आहे ना, पायरीच्या पलीकडे पाऊस पडत होता. आत्ता असं पुढे आला आहे, हळूहळू येतो आहे. चला आलेला आहे नदीवरती. तर हा इकडचा झिरपी आहे छोटी. तर इकडे सुयश आहे. सुयश आहे कर. हा सुयश, तिकडे बबलू आणि तिकडे दादूस, 3 जण आहेत. ते हाय कर हाय. हां या बाजूला इकडे सोनू आहे. आज खास फिशिंग रॉडने मासे पकडायचे आहेत. पाणी वाढलं आहे, मासे किती लागतील ते बघूया. हे घेऊन गेले सकाळी 4 मासे फिशिंग रॉडने पकडून. आता इकडे झिरपीला पण पाणी झालं आहे ओढ्यासारखं. पावसातून काही कधी घरी थांबत नाही. ऑफिसची कामं असतात ती सकाळी आवरायची, त्याच्यानंतर मग इकडे तिकडे फेरफटका मारायला मोकळा. चला फायनली आपल्या स्पॉटवर आपण पोचलो आहे. तिकडे सोनू आहे, सुयश आणि दादूस तिकडे काय चालू झालेत. बघूया पहिला कॅच कोण करतो. आज बबलूकडून खूप अपेक्षा आपली. मी बबलूसोबत चाललो आहे. तर हे आपलं गड नदीवरचं धरण आहे. ही गड नदी वरून आली. भिरकोंड वॉटरफॉल आहे नेरदवाडीच्या वरती. त्या नेरदवाडीच्या वरच्या बाजूने तिकडून ही नदी येते आणि ह्याला पाणी खूप प्रचंड असतं पुढे. अजूनही हे धरण प्रॉपर भरलेलं नाही आहे. म्हणजे इकडे वरपर्यंत पाणी जातं नंतर. आता पावसाची जस्ट सुरुवात आहे. झरे एकदा प्रॉपर सगळे झरे ॲक्टिव्ह झाले की मग पाणीच पाणी इकडे असतं. स्पॉट एकदा बघून घ्या, खूप सुंदर स्पॉट आहे. आपण आज ज्या स्पॉटवर आलो आहे ना, तर हे धरणचा जो गेट वगैरे तो तिकडे पुढे आहे
आणि या एरियामध्ये बरीचशी गावं आहेत. म्हणजे इकडे रातांबीपासून सुरू होते. रातांबी, एडगेवाडी, शिर्केवाडी, राजिवली, कुटगिरी, खाली इकडे कुटरे आलं. कुटऱ्याच्या बाजूला या बाजूला इकडे कुचांबे आलं. इकडे पुढे कुंभारखनी, यगाव, आंबतखोल, नांदगाव अशी बरीचशी गावं या पट्ट्याला आली. आणि इकडून वरती जे पाचांबे गाव आहे, इकडे पाचांबे पलीकडे मग निवळी, नायरी, शृंगारपूर, कातुडी वगैरे ते पलीकडे गावं आली. तर पाचांबेतून इकडून एक रोड जातो धरणाच्या वरच्या बाजूंबरोबर. तो आपल्याला सरळ सरळ कुंभारखनी मार्गे आरवली किंवा मग कुंभारखनीतून राईट मारला की यगाव मार्गे तुम्ही असोडेला बाहेर पडू शकता. ही सगळी शॉर्टकट आहेत या पट्ट्याचे. तर चला बघूया, आज इकडे कॅच करायला आलो आपण फिशिंग रॉडने. तर मासे किती लागत आहेत ते बघूया. समोर तिथे आहे ना घार आहे. नेमकं काय उचलणार आहे काय माहिती नाही, पण मगापासून तिकडे काहीतरी कॅच करण्याचा प्रयत्न करते. काहीतरी आहे एवढं नक्की. बबलू मला वाटतं पहिला कॅच झाला आहे. बबलू मगापासून करत होता, त्याला काय जमलं नाही. पण सुयशने बहुतेक कॅच केला आहे. सोड खाली. हा परत वड. हा कुठं आहे? जा मदतीला. नाही ना त्याचीच का जवळ आलं की बाहेर आणा. एवढा लांब आहे? मोठा आहे रे. शपथ. सुयश 3 किलोचा असेल. डायरेक्ट घे बाहेर. घे बाहेर घे. वड. आज शाबाश. सोनू बिग फिश. फर्स्ट कॅच झाली आपली फायनली. पहिल्यांदाच गावला. मोठा आहे रे भाई. कमसे कम 2-2.5 किलो. हा हां आरामात. जली काय रे जली. चला अरे लय मजबूत आहे. इथंच टाकायचा आता. बघ बरोबर टाकलं आहे. एक नंबर. बबलू मगापासून पकडत होता. काय बबलू? काय सुयशने गावलंय, काहीतरी काम केलं ना सुयशने. पहिल्यांदा पहिलाच पकडला तू? फर्स्ट टाइम आहे. सही आहे भाई. मग वेगळा आनंद आहे. मग फर्स्ट टाइम काय पण असो भारी वाटतं. सुयशने पहिला कॅच केला आहे या वर्षीचा पहिला खडस. पहिला खडस. तो पण मोठा. आयुष्यातला पहिला खडस. आयुष्यातला पहिला खडस. चला मंडळी, तर या बाजूला आम्ही इकडे पहिला फिश कॅच केला आहे. आता तिकडे सोनू आणि दाजूच गेलेत. दोन्ही बाजूने फिशिंग कॅच करायचं चालू आहे. तर हा मोठाच्या मोठा खडस मासा. यावर्षी बऱ्यापैकी आम्ही फिशिंग रॉडने पण मासे पकडलेत. गळ लावून पण आपण मासे पकडतो, पण फिशिंग रॉडने पण मासे पकडायची मजा आहे ना ती काय वेगळीच आहे. आणि जेव्हा कॅच होतात तेव्हा अजून धमाल येते. तर आज क्लायमेट चांगलं आहे आणि हा पहिला कॅच झाला आहे. तर मग आता पुढे अजून फिश लागतील असं वाटतं आहे. बघूया. ॲक्च्युली धरणावर वगैरे हा जो स्पॉट आहे ना हा फिश कॅचिंगसाठी खूप चांगला आहे. पण हे जे धरण आहे ह्या धरणाच्या आजूबाजूला काय असं गाव वगैरे किंवा मनुष्य वस्ती नाही आहे. त्यामुळे इकडे रानटी प्राण्यांची वावर आहे ना जेवढा भरपूर आहे. म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं वाघांचे ठसे. वाघ आहेतच आणि बाकी बरेचसे हिंस्र प्राणी आहेत. रानगवे आहेत, डुक्कर आहेत, त्यासोबत मग कोल्हे आहेत, त्याच्यानंतर कोलसुंदे आहेत. असे बरेचसे प्राणी इथे आहेत. सांबर आहे. सांबर त्या दिवशी इकडे त्या पट्ट्याला तिकडे एक सांबर होतं ते कुसलेलं होतं. तर ॲक्च्युली अशा ठिकाणी जाताना थोडंसं ग्रुपमध्ये गेलेलं कधी चांगलं. बऱ्याच वेळा आम्ही येतो पण ग्रुपमध्ये राहतो. आणि धरणाच्या ठिकाणी वगैरे जेव्हा जातो ना आपण तेव्हा कधी पण असं पाण्याच्या डीपमध्ये जाण्याचा कधी प्रयत्न करू नका. कारण प्रॉब्लेम असे असतात धरणामध्ये चिखल असतो आणि जर आतमध्ये पाय अडकला तर मग माणूस खाली जातो. गावाकडे त्याला म्हणतात की धरणाने खेचलं. तर धरणाने खेचण्यापेक्षा बऱ्याच वेळा काय असतं की माणूस काही चिखलात अडकतो आणि मग तो अडकूनच जातो. त्यामुळं मग अशा ठिकाणी येतात थोडी काळजी घ्या. तिकडे सोनू आणि दादूस आहेत समोर. तर इथून कॅच करत करत ते पुढे गेलेत. तिकडे अजून काय मला वाटतं काय ओपनिंग झालेलं नाही आहे. पाऊस थोडा पडायला पाहिजे मग कॅच पटापट होतात. थोडासा आला ना रिमझिम तरी हरकत नाही. तसा टायमिंग परफेक्ट आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. तर अशा संध्याकाळच्या टायमिंगला किंवा अर्ली मॉर्निंगला फिश कॅच पटापट होतात.
मोठा आहे हव्या डायरेक्ट बाहेर ओढा हवं तर डायरेक्ट बाहेर ओढ. घे अजून पाण्यातून घे डायरेक्ट आण बाहेर. ने अरे बिग फिश भाई बिग फिश. परत खुशी झाली. सुयश नंतर अजून एक फिश. अशी मजा येते. चला फिश पकडताना पावसाने पण हजेरी लावलेली आहे. तर आमच्या इकडे सुयशने पकडला आहे, मी पकडला आहे. आता बबलूची बारी आहे. तिकडून काय केलं आहे माहिती नाही. सोनूने दादूच गेलेत पलीकडं. तिकडे काय करतायत ते काय माहिती नाही, समजत पण नाही आहे. तो तिथे उडी मारतोय. पाऊस तुफान आलाय हा बघा. ॲक्च्युली पावसातून फिशिंग करायला धमाल भरपूर येते, कारण तेव्हा फिश कॅच व्हायचे चान्सेस खूप वाढतात. लागलाय काहीतरी बबलूने काढला ते महत्वाचं आहे. म्हणजे आमच्याकडे प्रत्येकाने एक एक काढला. काय नशीब खाली ठेव. पाऊस पाण्यावरती बघा काय भारी वाटतोय. एक नंबर. वारा आहे, वाऱ्यामुळं ते ॲक्च्युली त्याला अशा हे येत आहेत, लेयर्स येत आहेत. सरी दिसत असतील तुम्हाला तिथे. सरी बघा, सरीवरचा पाऊस बोलतात त्याला. आणि सरीवरचा पाऊस शक्यतो पटकन जात नाही, सरीवर येतच राहतो. चला आता फिशिंग करत करत वर जाऊ. 2 कॅच झाले, तर तिसरा पण आहे, एक स्मॉल आहे. धोधो पाऊस आणि धोधो पावसातली खास मासेमारी धमाल येते. कारण जेव्हा आम्ही इकडे येतो तेव्हा फिशिंगला मासे लागायला लागले की धमाल येते. एक ट्रिप मला आठवतं आहे, आता केतनसोबत आम्ही आलेलो. केतन, बंटी, सोमादा होता. तर तेव्हा एक पण कॅच झाला नव्हता. तर मग तेव्हा असंही वाटतं की अरे किती वेळ झाला, कारण 3 तास आम्ही इथे होतो. पण कॅच जेव्हा होतात तेव्हा फिलिंग वेगळी असते. तर आज ॲक्च्युली संध्याकाळी आम्ही आलेलो. साधारण मला वाटतं 4-4:30ला निघालो. म्हटलेलं संध्याकाळचं जाऊया, कारण संध्याकाळचे फिश कॅच होण्याचे चान्सेस थोडे जास्त असतात आणि पाऊस पण चांगला पडतो आहे. काय आणलं काय आणलं तिकडे ठेवले हो. दोघंजणं गेलेलो पलीकडं, एकदम त्या टोकापर्यंत पोचले होते. एक मासाने आणला, लपून ठेवलं हो. आता मागितलं मग. होय ते पण आहे. बघ कॅच बघ कसे केलेले आहेत आम्ही. मग बिग साईज बाई आहे ना. मग 10 किलोचं बघ, बबलूचं बघ 10 किलो वजन आहे. बिग फिश, व्हेरी बिग फिश. त्याविषयी याच्यात मोठा होतो थोडा. आहे ना. हा 1.5 किलोचा असेल. जेमतेम 2 पर्यंत बसेल. दोघं पण ना लगभग सेम आहे. हो मगाशी म्हणजे घरी येता येता काळोख झाला, तर मजा आली. आज जरा गेलेलो आपण फिशिंग रॉडने मासे पकडायला. मासे आहेत ना पटकन मिळाले नाहीत, मात्र मग एक कॅच सुयशने केला, एक मी केला आणि एक बबलूने पण एक छोटा कॅच केला. आणि सोनू आणि दादूस पलीकडे गेले होते, पण तिकडे काय मासा लागला नाही. ॲक्च्युली मासे पकडताना कसं असतं माहिती आहे का, लागले तर पटापट लागतात, नाहीतर मग खूप वेट करावा लागतो. फिशिंग रॉडने मासे पकडणं म्हणजे पेशन्स हवेत. बेडकीला पण काहीतरी बोलायचं आहे, जोरातच बोलते काहीतरी. तुझी भाषा मला काही समजत नाही. गप बसली हाय बोलायचं तरी पण आम्ही होतो 2-2.5 तास होतो तिकडे. पण नंतर काय मासा लागतच नव्हता. 2 मासे लागले, त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलेलं चला आता निघूया. 2 मासे लागल्यानंतर बराच प्रयत्न केला गेला. 1 तास तरी आम्ही वेट केला. ॲक्च्युली होतं काय, मासे वगैरे लागणं आणि हे सगळं नशिबाचा खेळ आहे. तर आपलं काम असतं की प्रयत्न करणं. तर मग बऱ्याच वेळा आपण जातो, कधी नशिबात एकही मासा नसतो, कधी बरेच मासे लागतात. तर यावर्षीचा टॉप आहे, आम्ही फिशिंग रॉडने 10 मासे पकडलेले आहेत एका दिवसात. तर असं मासेमारी करून मंडळी आता फायनली घरी आलो आहे. तर चला मंडळी
आता रात्र पण झाले, थोड्या वेळात मस्त जेवूया. ऑलरेडी काल आपण एक खडस मासा आणला होता गळाने पकडून, तर रात्रीच्या जेवणामध्ये खास खडस मासा असणारच आहे. तर चला थोड्या वेळ जेवू आणि त्याच्यानंतर मग बघू, एडिटिंग वगैरे चालू राहील. या बाजूला इकडे डेटा ट्रान्सफर होतो आहे आणि पाठीमागे बॅकग्राऊंडला फाईल रेंडर होते. हे दोन्ही कामं एकदम होत आहेत. हा आपला DJIचा ॲक्शन कॅमेरा. तर दिवसभर जे काही शूट होतं तर ते मग असं ट्रान्सफर करावं लागतं लॅपटॉपमध्ये, म्हणजे मग उद्यासाठी मेमरी खाली राहते. आणि इकडे हार्ड डिस्क आहे, हार्ड डिस्कमध्येच सगळा डेटा आपण सेव्ह करतो एक्स्ट्रा. हा सगळा बॅकएंड वर्क. हे शक्यतो तुम्हाला कधी व्हिडिओमध्ये आपल्या दिसत नाही, पण हे सगळं वर्क करावं लागतं. जर रोजच्या रोज हे खाली झालं नाही तर उद्याच्या शूटला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं DJI खाली करणं खूप गरजेचं आहे. अशी सगळी कामं सुरू आहेत. थोडा वेळ बघूया, जर रेंडर फाईल झाले तर एडिटिंग करू आणि त्याच्यानंतर मग जेवायला बसूया. या मंडळी जेवायला या. इकडे जेवणामध्ये खडस मासा फ्राय, गाबोळी पण आहे आणि त्याच्यामध्ये इकडे तांदळाची भाकरी आणि भात, असं मस्त आजचं जेवण आहे. चला थोडंफार एडिटिंग झालं, त्याच्यानंतर डेटा वगैरे ट्रान्सफर केला आणि आता मस्त असं जेवण झालं आहे. तर गावाकडे आलं की मंडळी असं खास जेवण असतं आणि स्वतः जेव्हा मासे आपण पकडतो आणि ही सगळी मजा मस्ती सर्व करतो, ह्या सगळ्या आठवणीतले क्षण आहेत. जेव्हा आयुष्य पुढे पुढे जाईल तर ह्या सगळ्या गोष्टी आणि मेन प्लस पॉईंट आहे आपल्याकडे यूट्यूबवरती ह्या सगळ्या स्टोअर राहणार आहेत. आयुष्यात पुढे आहेत ना, ह्या सगळ्या आठवणी आपल्याला खूप आनंद देतात. म्हणजे त्यावेळेस आपण असं केलेलं, त्यावेळेस असं केलेलं. त्यामुळे बऱ्याच वेळा सांगतो, फिरा, आयुष्य जगा. हां ऑब्वियसली कामधंदा करून सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, पण जेव्हा जेव्हा जमेल ना तेव्हा तेव्हा फिरा, गावाला जा, कुठे फिरायला जा, असे गावच्या मौज मस्ती करा. कधी खेकड्याला जा, कधी मासे पकडा, पार्ट्या करा, या सगळ्या गोष्टी आवर्जून करा. कधी कधी रानभाज्या पण खा. रानभाज्या पण खूप गरजेच्या गोष्टी आहेत. रानभाज्या पण गावाकडे बऱ्याच प्रकारचे असतात. आता पावसाळा सुरू झाला ना, सुरुवात होते आकराची जी भाजी असते, त्याच्यानंतर चवळीचा कोका, चवळीचा सुरा झाला, त्याच्यानंतर भारंगी भाजी झाली, ढाण्या झाला, खापऱ्या झाला, त्याच्यानंतर टाकला झाला आणि बऱ्याचशा अशा भाज्या आहेत रानभाज्या, त्या पण तुम्ही आवर्जून खाऊ शकताय, जेणेकरून त्या शरीराला तेवढ्याच चांगल्या. शरीराला तसं पण आपण कुठे एवढं जपत असतो, पण अशा ज्या ज्या आरोग्यदायी भाज्या आहेत, शक्यतो या रानभाज्या आहेत, त्या रानभाज्या आवर्जून खाव्यात. आमच्याकडे शिवल्या वगैरेची भाजी मिळत नाही, म्हणजे असते पण इकडे आमच्याकडे बनवत नाहीत. ती मला काहीतरी खायची आहे बनवून, ते जर जमली तर खाऊ. पण सध्या आज तरी मासे खाल्लेले आहेत, मासे पकडलेले आहेत, खूप धमाल मस्ती केली आणि फायनली आम्ही घरी आलो. ॲक्च्युली आम्ही ओढ्यावर गेलो ना, ओढ्यावर गेलो म्हणा किंवा नदीवर किंवा धरणावर गेलो तर खूप धमाल मस्ती करत आम्ही जातो, धमाल मस्ती करत येतो. तिथेही धमाल मस्ती असते. आज पण 2 ग्रुप झालेले आहे, तर पलीकडच्या ग्रुपला काय मासे पकडता आले नाही, पण इकडे आम्ही 2 आणि 1 छोटासा 3 मासे पकडलेले आहे. असो, यही मौज मस्ती म्हणजे आयुष्यभर नक्कीच लक्षात राहील. तर चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ पण इथे थांबूया. तुम्ही कधी फिशिंग रॉडने किंवा असे मासे पकडायला काय आठवणी वगैरे तुमच्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या. आणि ही जरा बेडकी काय बोलायचा प्रयत्न करते जरा बघूया. ही बोलता बोलता पाठून आवाज करते. पाऊस ॲक्च्युली आला की बेडक्यांचा आवाज वगैरे जरा जास्तच येतो. तर चला म्हणजे बाय बाय.